फायनली आपण पाहतोय शर्वरीला पोलिसांनी तुरुंगात टाकलेलं असतं. आता शर्वरीला भेटायला सुमित्रा घरातून बाहेर पडत असते. त्याच वेळेला जानकी म्हणत असते, आई काय करताय तुम्ही, हे का जाताय शर्वरी वंशांना भेटायला? त्यावर सुमित्रा म्हणत असते, जानकी मला तुझ्याकडून अशा पद्धतीची अपेक्षा नाहीये. मी माझ्या मुलीला भेटायला सुद्धा जाऊ शकत नाही. त्यावर जानकी म्हणत असते, आई मी तुम्हाला शर्वरी वंशांना भेटायला जाण्यापासून अडवत नाहीये, पण जरा विचार करा, तिथे जाऊन जर तुम्ही इमोशनल झालात तर तुम्ही चुकीचा निर्णय घ्याल आणि याच गोष्टीचा शर्वरी वंश फायदा करून घेतील. हे वाक्य ऐकल्यावर आता सुमित्रा म्हणत असते, जानकी मला माहिती आहे रणदिव्यांच्या घरात सगळ्यात हुशार सून म्हणून तूच आहेस, पण तू इतकीही जास्त हुशार नाहीयेस की तू मला अक्कल शिकवशील. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, आई तुम्ही समजताय तसं काही नाहीये, पण प्लीज मी काय म्हणते ते ऐका. उगाचच तुम्ही या भानगडीत पडू नका. तुम्ही जाल तिकडे आणि सगळं विचका करून टाकाल. हे वाक्य ऐकल्यावर सुमित्रा म्हणत असते, जानकी मी तुला शेवटचं सांगते हा, मला अक्कल शिकवू नकोस. आता हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, ठीक आहे आई, मी तुम्हाला समजवण्याचा खूप प्रयत्न केलाय, पण तुम्हाला जर माझं ऐकूनच घ्यायचं नसेल तर माझाही नाईलाज आहे. जा काय करायचं ते करा. हे वाक्य ऐकल्यावर आता जानकीला सुमित्रा म्हणत असते, ठीक आहे, तू यापुढे माझ्यामध्ये आणि माझ्या मुलीच्या मध्ये पडायचं नाही हा. आणि अशातच आता जानकी तिथून बाजूला झालेली असते आणि सुमित्रा घरातून पाय बाहेर ठेवते. सुमित्रा जसं घरातून पाय बाहेर ठेवते त्याच वेळेला खाली जानकीला ऐश्वर्या म्हणत असते, काय झालंय जानकी, आई एवढ्या तावा तावात तुला काय आणि का बोलत होत्या आणि गेल्या कुणीकडे त्या? हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या बहुतेक आई सगळा प्रॉब्लेम करून ठेवणार आहेत. आता हे ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी आतापर्यंत झालेला गुंतागुंतीचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला, आता आई अजून कोणता प्रॉब्लेम क्रिएट करणार आहेत? त्यावेळेला जानकीने ऐश्वर्याला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते. एक एक शब्द नीट समजून घेतल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, बाप रे, म्हणजे ती शर्वरी पुन्हा आपल्या घरात येणार तर? त्यावर जानकी म्हणत असते, नाही नाही, असं काही होणार नाही, कारण मी असं काही होऊच देणार नाही. आता हे ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी तुला आपल्या सासूबाई कशा आहेत ते माहिती आहे ना, त्यांना लगेचच कोणीही आपल्या बाजूने वळवू शकतं आणि या सगळ्यात तर ती शर्वरी मास्टर आहे. तिला तिच्या आईची कमजोरी लगेचच कळते आणि याच गोष्टीचा जर फायदा शर्वरीने घेतला तर जानकी मी तुला सांगते, त्या शर्वरीला या घरामध्ये मी पाऊल ठेवू देणार नाही. त्यावर जानकी म्हणत असते, हो हो ऐश्वर्या, मी सुद्धा तुझ्या बरोबर आहे, नको काळजी करूस तू. आणि अशातच आपण पाहतोय आता ऐश्वर्याने मूठ आवळलेली असते. इकडे आपण पाहतोय पोलीस स्टेशन मध्ये आता सुमित्रा पोहोचलेली असते. तिथे असलेले पोलीस म्हणत असतात, बोला मावशी, कोणाला भेटायला आलात तुम्ही? हे वाक्य ऐकल्यावर आता सुमित्रा म्हणत असते, आतमध्ये माझी मुलगी शर्वरी आहे, मी तिलाच भेटायला आली आहे. हे वाक्य ऐकल्यावर तिथे असलेले हवालदार म्हणत असतात, सॉरी, पण तुम्हाला त्यांना भेटता येणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता सुमित्रा म्हणत असते, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का? आई आहे मी तिची, का भेटू शकत नाही मी? आणि अशातच आता हवालदाराने आपल्या मोठ्या साहेबांची परमिशन घेत सुमित्राला आतमध्ये सोडलेलं असतं. समोरून आपली आई येते म्हटल्यावर शर्वरी लगेचच आता उठून उभी राहते आणि म्हणत असते, आई आई मला माहित होतं, भले कोणी नाही पण तू मला भेटायला नक्की येशील आणि बघ तू आलीस. तू सिद्ध केलं आई की तुझं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे. आई मी खरंच सांगते, या सगळ्यामध्ये मला अडकवण्यात आलं आहे आणि तूच मला या सगळ्यातून वाचवशील याची मला खात्री आहे. आता सुमित्रा म्हणत असते, शर्वरी तुला जी खात्री आहे ना त्याची जास्त सशंकता बाळगू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे काही केलंयस ना त्या विरोधात तुला आता मी धडा शिकवायला आले आहे. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, म्हणजे तू इथे मला सोडवायला आली नाहीस? त्यावर सुमित्रा म्हणत असते, अजिबातच नाही, तुला आपल्या घरी 2 कडकीचे शब्द बोलायला विसरले होते मी, ते इथे तुला बरोबर सुनवायला आले मी.
त्यावर शर्वरी म्हणत असते, आई तू असं नाही वागू शकत. तू तुझ्या मुलीला असं एकटीला टाकून नाही जाऊ शकत. मला इथून सोडवल्याशिवाय जाऊ नको आई. त्यावर सुमित्रा म्हणत असते, नालायक आहेस तू. स्वतःच्या नवऱ्याला ठार मारलंस तू. तू असं कसं काय करू शकतेस. मला कधी वाटलं नव्हतं की माझी या पोटची पोरगी असं काही करेल. त्यावर शर्वरी म्हणत असते, आई मी तुला सांगते हे सगळं त्या ऐश्वर्याने केलंय. तू तिच्यावर विश्वास ठेवतेस आणि पोटच्या पोरीला दुर्लक्ष करतेस तू. त्यावर सुमित्रा म्हणत असते, तुला इथे काय सांगायला आले माहितीये का मी. गोष्ट जरा डोक्यात समजून घे. तुझी केस घेणारी अवंतिका, तिला आता चांगलाच धडा शिकवणार आहे मी. पाठून अवंतिका म्हणत असते, आई हे काय बोलताय तुम्ही. त्यावर सुमित्रा म्हणत असते, बरं झालं अवंतिका तू इथे पोलीस स्टेशनातच मला भेटलीस. त्यावर अवंतिका म्हणत असते, आई तुम्ही माझ्याशी घरी सुद्धा बोलू शकला असतात. त्यावर सुमित्रा म्हणत असते, मला हे सगळं शर्वरी समोर बोलायचं होतं. जिला तू साथ देतेस ना, ती माझ्या पोटची पोर असूनही मी तिला लाथाडते. तू जवळ का करतेस. अगं हिने स्वतःच्या नवऱ्याला ठार मारलंय. का तर तो तिचा बॉयफ्रेंड. तिच्याबरोबर तिला US ला पळून जायचं होतं. हिला तर तू अजिबातच वाचवायचं नाहीये. आणि लक्षात ठेव, जर तू हिची केस घेतलीस तर तुझं ते माझं नातं काय आहे हे मी विसरून जाईन. हे वाक्य ऐकल्यावर अवंतिका म्हणत असते, प्लीज आई असं काही बोलू नका. तुम्ही जर म्हणत असाल तर या शर्वरीला फाट्यावर मारायला मी तयार आहे. त्यावर लगेचच आता सुमित्रा म्हणत असते, अगदी बरोबर बोललीस तू. असंच करायचं. तेवढ्यात आपण पाहतोय आता शर्वरी आतून बोलत असते, हे आई काय डोकं फिरलंय का तुझं. अशा पद्धतीने तू असं कसं वागू शकतेस. अवंतिकाचा ब्रेन वॉश करायची गरज काय तुला. अवंतिका आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको हा. तू आपली डील विसरू नको. हे वाक्य ऐकल्यावर आता सुमित्रा म्हणत असते, डील कसली डील. त्यावर शर्वरी म्हणत असते, आहे आमच्या दोघांमध्ये एक डील. ती डील आता तुला सांगण्यात काही अर्थ नाहीये. त्यावर शर्वरीला गप्पा बस असं म्हणत सुमित्राने चांगलीच मस्ती आता समोर असलेल्या शर्वरीची उडवलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय अवंतिका म्हणत असते, आई तुम्ही या डील बद्दल माझ्याकडून आता काहीही माहिती काढण्याचा प्रयत्न करू नका, कारण आपण पोलीस स्टेशन मध्ये आहोत. त्यावर लगेचच आता समोर सुमित्रा म्हणत असते, ठीक आहे तू घरी चल माझ्या बरोबर, मी बघते काय करायचं ते. आता अवंतिकाचा हात धरत सुमित्राने तिला घरी नेलेलं असतं. शर्वरीला खूपच टेन्शन आलेलं असतं. ही आई खूपच मोठं लफडं करणार आहे. माझी डील जर या अवंतिकाने फेटाळून लावली तर मला या कोठडीतून बाहेर कोण काढणार. आणि अशातच आता सुमित्रा अवंतिकाला घरी घेऊन पोहोचते. तेवढ्यात तिथे असलेली ऐश्वर्या म्हणत असते, अवंतिका तू आणि आईंबरोबर आलीस. त्यावर अवंतिका म्हणत असते, हो मी तुम्हाला याबद्दल सगळं काही नंतर सांगेन. त्यावर सुमित्रा म्हणत असते, कोणाला काहीच सांगायची गरज नाहीये. आणि अशातच समोरून आलेली जानकी म्हणत असते, म्हणजे नेमका कसला विषय सुरू आहे तुमच्या लोकांमध्ये. त्यावर रणदीपांचा ऋषिकेश म्हणत असतो, जानकी तू या सगळ्यामध्ये पडू नको, कारण या सुमित्राबाईंनी सगळा घोळ करून ठेवलाय. त्यावर मात्र जानकी म्हणत असते, काय ऋषिकेश तुम्ही परत एकदा तुमच्या आईंना अशा पद्धतीने नावाने कसं काय हाक मारू शकता. त्यावर सुमित्रा म्हणत असते, कारण त्याचा गैरसमज झालाय. त्याला असं वाटतंय मी पोलीस स्टेशनामध्ये गेली होती त्या शर्वरीला सोडवण्यासाठी, पण तसं काहीच नाहीये. याला कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे. त्यावर लगेचच आता ऋषिकेश म्हणत असतो, अजिबातच कोणी मला चुकीची माहिती दिलेली नाहीये आणि मी कधीच कोणत्याही गैरसमजाच्या खाली राहत नाही. अशातच आपण पाहतोय आता ऋषिकेशला फायनली सुमित्रा म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव ऋषिकेश, जर तुला काही माहित नसेल ना तर या सगळ्या फंद्यात पडायचं नाही. हवा असेल तर अवंतिकाला विचार काय घडलं तिकडे. आता अवंतिकाला जानकी विचारू लागते, अवंतिका बोल पटकन काय घडलं तिथे. त्यावर अवंतिका म्हणत असते, खरं तर पोलीस स्टेशन मध्ये मी गेले होते शर्वरीची केस घेण्यासाठी आणि शर्वरीला काही मुद्दे समजावून सांगण्यासाठी, पण तिथे आईंनी मला स्पष्ट शब्दात सुनावलं की शर्वरीची केस घ्यायची नाही. तिला कोणी वकीलच मिळता कामा नये. तिला कळलं पाहिजे तिने काय चूक केली आहे ती. हे सगळं ऐकल्यावर आता ऋषिकेश म्हणत असतो, गप्पा बस अवंतिका,
खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. त्यावर अवंतिका म्हणत असते, नाही दादा, मी अजिबातच खोटं बोलत नाहीये. जे काही तिथे घडलं ते सगळं तुमच्यासमोर मी बोलून दाखवते. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता सुमित्रा म्हणत असते, ऋषिकेश, तुझा माझ्यावरचा विश्वास इतक्या लवकर कसा काय डळमळीत होतो? त्यावर मात्र आता नेमकं काय बोलावं हेच ऋषिकेशला कळत नसतं. आणि अशातच आता ऋषिकेश म्हणत असतो, असं असेल ना अवंतिका, तर मी आईची माफी मागतो. आई, मला माफ कर. पण जर तू शर्वरीला सोडवण्याचा प्रयत्न करणार असशील तर मात्र मी तुझ्या विरोधात जाईन. हे वाक्य ऐकल्यावर सुमित्रा म्हणत असते, नाही, अजिबातच नाही, मी तिला अजिबातच सोडवणार नाही. आणि अशातच आता सगळे शर्वरीच्या विरोधात असतात. त्यावर जानकी ऐश्वर्याला म्हणत असते, आता तर तुला कोणत्याच पद्धतीने बाजूने काळजी करायची गरज नाहीये, कारण इकडे आता सगळेच आता आपल्याला सपोर्ट करत आहेत. आणि अशातच आता सगळं काही एकत्रित होत सुमित्राला शेवटी जानकीने विश्वास दिलेला असतो की आई, नका काळजी करू, आपण शर्वरी वंशांना योग्य ती शिक्षा लवकरच मिळवून देऊ. इकडे आपण पाहतोय आता शर्वरीला सोडवण्यासाठी राहुल हा एका वकिलाकडे गेलेला असतो. तिथे वकील शर्वरीच्या बाबतीतली सगळी केस समजून घेतो. त्यावर शर्वरीला लवकरात लवकर सोडवण्यासाठी काहीतरी हालचाल करा असं जेव्हा राहुलने त्या वकिलांना म्हटलेलं असतं, त्याच वेळेला ते वकील म्हणत असतात, माफ करा, पण इथे केस खूपच क्रिटिकल दिसते आणि जर तुम्हाला या प्रकरणातून लवकरात लवकर या शर्वरींना सोडवायचं असेल तर तुम्हाला आत्ताच्या आत्ता मला 10 लाख रुपये द्यावे लागतील. त्यावर मात्र राहुल म्हणत असतो, 10 लाख रुपये? त्यावर तो वकील म्हणत असतो, हो, फक्त 10 लाख मागितलेत. त्यावर तो वकिलाला राहुल म्हणत असतो, अहो पण इतके पैसे का? त्यावर ते वकील म्हणत असतात, कारण बाजार समितीच्या ऑफिसमधून तुम्ही जे 5 कोटी रुपये लंपास केलेत ना, त्याच्या पुढे तर 10 लाख रुपये काहीच नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता राहुल म्हणत असतो, म्हणजे तुम्ही मला चोरी केली म्हणून माझ्यावर काही ठपका टाकणार आहात की काय? त्यावर तो वकील म्हणत असतो, आता तर 10 लाख मागतोय मी. जर अजून पुढे एखादा प्रश्न केलात ना तर 10चे 50 लाख सुद्धा होऊ शकतात आणि तेही तुम्हाला आत्ताच्या आत्ता द्यावे लागतील. त्यावर मात्र राहुलला चांगलाच घाम फुटलेला असतो आणि त्याला कळून चुकलेलं असतं, या वकिलाने आपली नस बरोबर पकडली आहे. आपण जर एकही आगाऊ शब्द बोललो तर आपली लागणार वाट. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता सगळं काही क्लिअर करण्यासाठी राहुल हा थेट आता शर्वरीच्या पोलीस कोठडीत गेलेला असतो आणि तो शर्वरीला म्हणत असतो, अगं ते 5 कोटी रुपये कुठे ठेवलेस? त्यावेळेला शर्वरी म्हणत असते, मी 5 कोटी रुपये कुठे ठेवले ते सांगणार नाही जोपर्यंत तू मला सोडवत नाही. त्यावर राहुल म्हणत असतो, वेड लागले का तुला? आधी 5 कोटी कुठे आहेत ते सांग. त्यावर शर्वरी म्हणत असते, का? त्यावर राहुल म्हणत असतो, ज्या वकिलाला तुझी केस दिली आहे ना त्याला ऑलरेडी सगळं काही माहिती आहे, आपण काय काय केलंय, आणि तो आपल्याला ब्लॅकमेल करतोय. जर मी त्याला 50 लाख रुपये नाही दिले तर तो तुला तर सोडवणार नाहीच, पण आपण त्या बाजार समितीच्या ऑफिसमधून 5 कोटी चोरले त्याचा आळही तो आपल्यावर घालणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरीला चांगलाच घाम फुटतो आणि शर्वरी बोलू लागते, वाट लागली म्हणजे राहुल तुझ्याकडनं काहीही होईल चांगलं अशी अपेक्षा बाळगायलाच नको. त्यावर लगेचच आता राहुल म्हणत असतो, जे काय असेल ते. आणि अशातच आता शेवटी शर्वरीने ते पैसे कुठे ठेवलेत ते सांगितल्यावर राहुल लगेचच म्हणत असतो, चल झालं माझं काम, आता मी बघतो काय करायचं ते. आणि मग मागचा पुढचा विचार न करता आता राहुल ते 5 कोटी रुपये घेऊन थेट देश सोडण्याच्या तयारीत असतो. पण त्याच वेळेला ऋषिकेशने राहुलची गचांडी आवळलेली असते आणि त्याला चांगलंच फटकवलेलं असतं. एका फटक्यात राहुलला शर्वरीच्या भावाने म्हणजेच ऋषिकेशने गार केलेलं असतं. आणि अशातच राहुल म्हणत असतो, वाट लागली, आता तर माझी सुटका होणं शक्य नाही. आणि अशातच आपण मागचा पुढचा विचार न करता राहुलला एका झटक्यात
ऋषिकेशने आडवं केलेलं असतं आणि सगळं काही तू केलंयस ना आणि माझ्या बहिणीला यात अडकवलेस ना असं ऋषिकेश म्हणताच राहुल म्हणत असतो, नाही हा नाही, अजिबात नाही, मी असं काही केलेलं नाहीये. खरं तर शर्वरीनेच विक्रांतला ठार मारलंय. आता ऋषिकेश समोर सगळं काही उघड झाल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, ही माझी बहीण असूच शकत नाही जी अशा पद्धतीचं सगळं काही कार्य करते. आणि अशातच आता जे काही ठरलेलं आहे त्याप्रमाणे होण्यासाठी एकत्रित झालेले सगळे काही आता विस्तारतात. आणि मग आपण पाहतोय आता पोलिसांच्या मदतीने ऋषिकेशने राहुल आणि शर्वरीवर खरंच बाजार समितीचे पैसे चोरल्याप्रकरणी केस टाकलेली असते आणि सगळं काही क्लिअर करून टाकलेलं असतं की या लोकांचा काही भरोसा नाहीये, आपण यांच्यापासून बचावातच राहायला पाहिजे. मित्रांनो, बाकी काही असलं तरी चालेल, पण इथे राहुलची आता फुल गचांडी राहुलच्याच या ऋषिकेश दादाच्या मस्तीने आवळली गेली आहे. बाकी हा तुम्हाला आजचा भाग नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.